नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, त्याचबरोबर दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, विधवा व निराधार महिलांसाठी आणि श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना, त्याचबरोबर दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना आणि विधवा व निराधार महिलांना वाढीव अनुदान देण्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून लाभार्थ्यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि त्याच संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून वेगाने कामे सुरू झाले आहेत आणि कशा पद्धतीने लवकरात लवकर लाभार्थ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ देता येईल या संदर्भात राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरू आहेत। आणि त्यासाठीच केंद्र सरकारने प्रत्येक योजनेला आदिवासी प्रमाणपत्र, त्यालाच रहिवासी प्रमाणपत्र किंवा डोमेसाइल सर्टिफिकेट असे सुद्धा म्हणतात, हा आदिवासी दाखला प्रत्येक योजनेला लागू करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश दिलेला आहे। आणि त्यामुळेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना, त्याचबरोबर विधवा व निराधार महिलांना सुद्धा 1500 रुपये अनुदानमध्ये वाढ व्हावी आणि वाढीव अनुदान लाभार्थ्यांना मिळावे, तर या सर्व लाभार्थ्यांकडून नवीन फॉर्म भरून घेतला जाणार आहे आणि त्या फॉर्म सोबत विविध महत्त्वाची कागदपत्रे लाभार्थ्यांकडून घेतली जाणार आहेत। तर त्या फॉर्म सोबत कोणती कागदपत्रे घेतली जाणार या माहितीसह संपूर्ण माहितीचा व्हिडिओ पुढे आपल्या चॅनलवरती येणार आहे। तर हा जो आदिवासी दाखला लागणार आहे त्यालाच रहिवासी दाखला म्हणतात आणि डोमेसाइल सर्टिफिकेट असे सुद्धा म्हणतात। तर जेव्हा आपल्या चॅनलवरती 2 दिवसांपूर्वी जो व्हिडिओ आपण टाकला होता की महत्त्वाचे 2 दाखले तुम्हाला बनवून ठेवायचे आहेत, तर पहिला दाखला म्हणजे आदिवासी दाखला आणि दुसरा दाखला म्हणजेच उत्पन्नाचा दाखला। तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आदिवासी दाखल्यात संबंधित अनेक प्रश्न लाभार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेत आणि ते प्रश्न लाभार्थ्यांनी कमेंटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेत। पण कमेंटच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत संपूर्ण माहिती पोहोचवणं शक्य होत नाही। त्यामुळेच या आदिवासी दाखल्या संदर्भात निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत, तर त्या सर्व प्रश्नांचे सविस्तरपणे उत्तर देण्याच्या उद्देशाने आजचा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यानंतर आदिवासी दाखल्यात संबंधित तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न दूर होतील आणि निराधार योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी आदिवासी दाखला कशा पद्धतीने बनवता येईल, आदिवासी दाखला कुठे बनवला जातो, आदिवासी दाखला बनवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, अप्लाय केल्यानंतर तो आदिवासी दाखला किती दिवसांमध्ये तुम्हाला मिळेल, या संपूर्ण डिटेल माहितीसह व्हिडिओ मी आधीच बनवलेला आहे। तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल। पण आदिवासी दाखल्यात संबंधित अनेक प्रश्न लाभार्थ्यांच्या मनामध्ये आहेत आणि त्या प्रश्नांपैकी पहिला प्रश्न आपण बघतोय। तर पहिला प्रश्न असा आहे की योजनेतील लाभ घेणाऱ्या विवाहित महिलांकडे आदिवासी दाखला नसेल तर त्यांच्या पतीचा दाखला चालेल का? तर नाही, योजनेतील लाभ घेत असलेल्या महिलांना स्वतःचा आदिवासी दाखला काढावा लागेल। त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की विवाहित महिलाच्या लग्नाआधीचा बनवलेला आदिवासी दाखला चालेल का? तर हो, चालेल। विवाहित महिलेने जर लग्नाआधी जर आदिवासी दाखला बनवलेला असेल तर तो आदिवासी दाखला चालेल, तुम्हाला पुन्हा आदिवासी दाखला काढण्याची गरज नाहीये। त्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे की 15 वर्ष पूर्वीचा आदिवासी दाखला चालेल का? तर हो, चालेल। फक्त तुमचा आदिवासी दाखला बनवलेला पाहिजे, तो 2 वर्ष पूर्वीचा असेल, 5 वर्ष पूर्वीचा असेल किंवा तो आदिवासी दाखला 15 वर्ष पूर्वीचा असेल तरी चालेल, तुम्हाला पुन्हा आदिवासी दाखला बनवण्याची गरज नाहीये। त्यानंतर आदिवासी दाखला बनवण्यासाठी शाळा सोडण्याचा दाखला नाहीये तर चालेल का? तर हो, चालेल। जर आदिवासी दाखला बनवण्यासाठी तुमच्याकडे शाळा सोडण्याचा दाखला नसेल, म्हणजेच जर लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल, तर तुम्ही जन्माचा दाखला म्हणजे जन्म प्रमाणपत्र जरी दिलं तरी चालेल। आणि जर तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र सुद्धा नसेल तर तुम्हाला स्वतःचं प्रतिज्ञापत्र बनवावं लागेल आणि ते प्रतिज्ञापत्र आदिवासी दाखला बनवताना त्या कागदपत्रांसोबत जोडायचं आहे। त्यानंतर आदिवासी दाखला कुठून मिळतो किंवा कुठं बनवला जातो? तर आदिवासी दाखला बनवण्यासाठी CSC सेंटर, सेतू केंद्र, महाई सेवा केंद्र या सर्व ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आदिवासी दाखला काढू शकतात। आणि जर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला आदिवासी दाखला काढायचा नसेल तर डायरेक्ट तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला आदिवासी दाखला काढता येईल। त्यानंतर आदिवासी दाखला काढल्यानंतर तो किती दिवसात मिळतो? तर आदिवासी दाखल्यासाठी अप्लाय केल्यानंतर तो आदिवासी दाखला तुम्हाला 10 ते 15 दिवसांमध्ये मिळतो। त्यानंतर आदिवासी दाखला बनवण्यासाठी किती पैसे लागतात? तर आदिवासी दाखला बनवण्यासाठी एकूण फक्त 70 रुपये खर्च येतो आणि जो व्यक्ती तुम्हाला तो दाखला काढून देईल त्याचा तो वैयक्तिक खर्च होईल 100-200 याप्रमाणे। त्यानंतर आदिवासी दाखला किती वर्ष चालतो? तर आदिवासी दाखला हा कायमचा असतो। आदिवासी दाखल्याला परत परत काढण्याची गरज नसते। एकदा जर तुम्ही आदिवासी दाखला जर काढला तर तो कायमचा व्हॅलिड असतो। त्यानंतर शाळा सोडण्याचा दाखला नाहीये, जन्म प्रमाणपत्र आहे, आदिवासी दाखला बनवता येईल का? तर हो, बनवता येईल। तुमच्याकडे जर शाळा सोडण्याचा दाखला नसेल आणि जर जन्माचा दाखला म्हणजे जन्माचं प्रमाणपत्र असेल
तर तुम्हाला अधिवास दाखला बनवता येईल, काही अडचण येणार नाही. त्यानंतर अधिवास दाखला काढून तो कुठं जमा करावा लागेल, तर हा अधिवास दाखला फक्त तुम्हाला बनवून ठेवायचा आहे. अजून तुम्हाला कुठेही अधिवास दाखला जमा करायचा नाहीये, फक्त अधिवास दाखला बनवून ठेवा. तर हा जो अधिवास दाखला तुम्ही बनवणार आहात, हा अधिवास दाखला तुम्हाला वाढीव अनुदानासाठी राज्य शासनामार्फत जो लाभार्थ्यांकडून फॉर्म भरून घेतला जाणार आहे, त्या फॉर्म सोबत तुम्हाला अधिवास दाखला लागणार आहे. त्यानंतर ज्या विधवा महिला आहेत त्यांच्याकडे शाळा सोडण्याचा दाखला नाहीये, जन्माचा दाखला नाहीये, पण त्यांच्याकडे पतीच्या मृत्यूचा दाखला आहे, तर अधिवास दाखला काढता येईल का? तर हो, काढता येईल. जर एखाद्या विधवा महिलेकडे जर शाळा सोडण्याचा दाखला आणि जन्माचा दाखला नसेल, तर तुमच्या पतीच्या मृत्यूच्या दाखल्यासोबत तुम्हाला तुमचं स्वतःचं घोषणापत्र त्या ठिकाणी सर्व कागदपत्रांसोबत द्यायचंय. तर अशा पद्धतीने लाभार्थ्यांचे अधिवास दाखल्यासंदर्भात जे सर्व प्रश्न होते त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. जर अधिवास दाखल्यासंदर्भात तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून ते प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्की मी प्रयत्न करेल. आणि अधिवास दाखला हा अतिशय महत्त्वाचा दाखला आहे. तो दाखला तुम्हाला काढणं खूपच जास्त गरजेचं आहे. आणि जुलै महिन्याच्या हप्त्या वाटप संदर्भात शासन निर्णय सुद्धा जाहीर झालेला आहे आणि लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत वाढीव अनुदान लाभार्थ्यांना मिळणार नाहीये, फक्त 1500 रुपये लाभार्थ्यांना जुलै महिन्याचे मिळणार आहेत. यामागील व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे, तर नक्की तो व्हिडिओ बघून घ्या. चॅनलवरती तो व्हिडिओ उपलब्ध आहे. तर अशा पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे, दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे, विधवा व निराधार महिलांचे अधिवास दाखल्यात संबंधित जे प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलाय. तर या योजनेबद्दल छोटे छोटे अपडेट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती दिले जातात, त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर लवकर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. तुमच्याकडे जर शाळा सोडण्याचा दाखला नसेल आणि जर जन्माचा दाखला म्हणजे जन्माचं प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला अधिवास दाखला बनवता येईल, काही अडचण येणार नाही. तर अधिवास दाखला बनवण्यासाठी CSC सेंटर, सेतू केंद्र, महाई सेवा केंद्र या सर्व ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अधिवास दाखला काढू शकतात. जर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अधिवास दाखला काढायचा नसेल तर डायरेक्ट तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला अधिवास दाखला काढता येईल. तर अधिवास दाखल्यासाठी अप्लाय केल्यानंतर तो अधिवास दाखला तुम्हाला 10 ते 15 दिवसांमध्ये मिळतो. अधिवास दाखला हा अतिशय महत्त्वाचा दाखला आहे. तो दाखला तुम्हाला काढणं खूपच जास्त गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओ टॉपिक बद्दल किंवा या योजनेबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. तर अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, विधवा व निराधार महिलांसाठी ही होती एक महत्त्वाची अपडेट. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.